नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. पत्रकारितेचे स्वरूप व पत्रकारांसमोरची आव्हाने बदलली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात चांगली व जबाबदार पत्रकारिता पाहायला मिळते. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी काढले गौरवोद्गार. रत्नागिरी नगर परिषद आयोजित पहिल्या एरो मॉडेलिंग शोचे खासदार विनायक राऊत, माडाध्यक्ष आमदार उदय सामंत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक संवेदनशील घटना घडूनही येथील पत्रकारांनी कधीही अतिरेकपणे वार्तांकन केले नाही. प्रांत अमित शेडगे यांचे प्रतिपादन. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. आज काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. पत्रकारांसमोरची आव्हाने बदलली आहेत, मात्र पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चांगली आणि जबाबदार पत्रकारिता पाहायला मिळते, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. इतर शहरांमध्ये अनुभव घेतलेला आहे. बऱ्याचदा फक्त न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवणे या उद्देशाने पत्रकारिता होताना दिसते, परंतु निश्चितपणे आणि जेन्युइनली सांगतो की रत्नागिरीमध्ये तसं निश्चितपणे नाही. माझा स्वतःचा अनुभव आणि इतरांकडून मिळालेले जे काही अनुभव आहेत किंवा त्यांनी सांगितलेलं आहे मीडियाविषयी, तर अतिशय उत्कृष्ट असं कामकाज, खरोखर अपेक्षित मीडियाला कामकाज मला असं वाटतं मॅक्झिमम प्रमाणात तरी चालू आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण फार कमी आहे तुलनेनं, आणि आपल्याकडे मात्र ते अतिशय म्हणजे चांगल्या कामाला चांगलंच म्हणणं आणि वाईट कामाला वाईटच म्हणणं, त्याच्यासाठी पैसे देऊन बातम्या देणं किंवा पैसे देऊन बातम्या थांबवणं असे चुकीच्या गोष्टी, अशा गोष्टी आपल्या इथे तरी कमी प्रमाणात आहेत. इतर शहरांमध्ये त्या आम्ही अनुभवलेल्या आहेत की असं होताना पत्रकारांसाठी काहीतरी विशेष पार्ट्यांचं आयोजन करा किंवा अशा गोष्टी चालतात की काय थांबवायचं आणि काय सुरू ठेवायचं यासाठी. तर असं आपल्या इथे म्हणजे खरोखर खऱ्या अर्थात पत्रकारिता चालू आहे असं मी निश्चितपणे इथे नमूद करू इच्छितो. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉक्टर प्रवीण मुंडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अमित शेडगे उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना पत्रकार सन्मान पुरस्कार, ABP माझाचे सचिन देसाई यांना पत्रकार गौरव पुरस्कार, ABP माझाचे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सावंत यांना व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव पुरस्कार आणि लोकमतच्या मेहरून नाकाडे यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांना पत्रकार मित्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. मुकबधीर विद्यालयातील मुलांनी तयार केलेली फुले, श्रीफळ आणि पुस्तके देऊन सर्वांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
मी कामाच्या निमित्ताने 5 जिल्हे पाहिले आहेत, मात्र त्या सर्वात रत्नागिरीतील पत्रकारिता जबाबदार असल्याचे मला जाणवले. गेल्या काही वर्षात अनेक संवेदनशील विषय रत्नागिरीत घडले, मात्र कधीही आताताई वार्तांकन दिसले नाही, असे कौतुक प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. आणि मला वाटतं रत्नागिरीतला जो काही आता जगामध्ये मीडियाचा फॉर्म म्हणून जो काही वापरला जातो त्या प्रत्येकाचं अस्तित्व आज म्हणजे रत्नागिरीमध्ये आहे. काही भरत आहे, काही नासन स्टेजमध्ये आहे, पण ते प्रत्येक टप्प्यावर भरत आहे. आणि हे असं भरत असताना माझी सर्व्हिस एवढी जास्त झाली नाही. आतापर्यंत 5 जिल्हे बघितले, रत्नागिरी, रायगड, हिंगोली, बीड आणि परभणी. जेवढे जिल्हे बघितले त्यात सगळ्यात जबाबदार पत्रकारिता जी आहे ती कायम रत्नागिरीमध्ये जाणवत असते. कुठलाही विषय जरी असला तरी त्याचा कुठल्याही याचं आताताईपणे कुठल्या विषय रत्नागिरीमध्ये प्रेझेंट केला गेला असं कधी होत नाही. असा विचार केला तर आपल्याकडचे विषय गेल्या 5-7-8 वर्षातले जे आहेत ते खूप सेन्सिटिव्ह विषय रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीतील पत्रकार म्हणून म्हणजे दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये ते कसं प्रेझेंट केलं जातं हा वेगळा भाग. पण रत्नागिरीतील जिल्ह्यातले म्हणून पत्रकार म्हणून जे काही आहे त्यांनी कुठल्याही विषयाला आताताई स्वरूप कधी आणलं नाही. आणि ते तेवढ्या जबाबदारीनं आपला हे जो रोल आहे तो त्यांनी याच्यामध्ये निभावलेला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो बघितला जातो, चौथा स्तंभ बऱ्याचदा महत्वाचा रोल त्यांचा अधिकारी, राज्यकर्ते असते आणि जनता असते यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं एक महत्वाचा रोल असतो. तो रोल कायमच रत्नागिरीतल्या पत्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीने निभावलेला आहे आणि इथून पुढेही तो तेवढ्याच ताकदीने निभावतील अशी मला आशा आहे. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी आपल्या मनोगतात आपल्या कारकिर्दीतील काही किस्से, आठवणी सांगितल्या आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या. पुण्या मुंबईत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी जन्मभूमीतील पहिलाच पुरस्कार असल्याने तसेच मित्रमंडळींकडूनही पुरस्कार मिळत असल्याने या पुरस्काराचा विशेष आनंद आहे, अशी भावना कामत यांनी व्यक्त केली. जवळचे मित्रमैत्रिणी आहात आणि तुमच्या वतीने हा पुरस्कार दिला त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि पुरस्कार हे यापुढे पुण्या मुंबईच्या पत्रकार संघाने इतर संस्थांनी मला दिलेले आहे. रत्नागिरीतला हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे मी तो पुरस्कार स्वीकारावा असा विचार केला. तसं म्हणायला गेलं तर पत्रकारितेमध्ये मी गेली 40 वर्ष आहे आणि आता या आणखी 4 महिन्यात मी पूर्ण पत्रकारितेतून निवृत्त होणार आहे. आणि ते निवृत्त होत असताना हा एक माझ्या जन्मभूमीचा सन्मान आहे आणि त्यामुळे त्याला एक माझ्यासाठी वेगळं महत्त्व आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेक्षेटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या पत्रकारांपुढे कोणाचा आदर्श घ्यायचा असे आव्हान आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येकजण पत्रकार झाला आहे, पण विश्लेषण करणारे कोणी नाही अशी स्थिती आहे. कॉर्पोरेट क्षेत्राचा प्रभाव वाढल्यामुळे पत्रकारितेची तत्त्वे घुसमटली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना काम करणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र तरीही ते जबाबदारीने आणि चांगले काम करत आहेत अशी समाधानाची गोष्ट आहे, असे हेक्षेटे म्हणाले. कारण आपण आपल्या माणसांचं कौतुक करणं ही इतकं महत्त्वाचं असतं आणि कोकणात ते अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी प्रथमतः आमचे मित्र कामत, आमचा सचिन, नंतर सावंत, नाकाडे आणि डॉक्टर फुले यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. आपल्याला हा पत्रकार पुरस्कार मिळाला आहे. हा खऱ्या अर्थाने जरी पुरस्कार छोटा असला किंवा तुम्हाला छोटा वाटत असेल तरी तो खूप मोठा आहे. कारण तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या या पत्रकारांनी दिलेला आहे. त्यामागची भावना मोठी आहे आणि त्यामागची तुमच्यासमोर एक आव्हान मोठं आहे की तुम्हाला पुरस्काराचा सन्मान आयुष्यात ठेवण्यासाठी पत्रकारितेतली जी काही मूल्य आहेत, चौथ्या स्तंभाचा जो काही एक दबदबा आहे आणि एक त्याचं मर्यादा पण आहे, तर त्या मर्यादांचं पालन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक, उपाध्यक्ष निलेश जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजा भोलीमये, अरविंद कोगजे, प्रमोद कोनकर, अलिमिया काझी, किशोर मोरे, नारळ संशोधन केंद्राचे माजी अधिकारी डॉक्टर दिलीप नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. डॉक्टर संघमित्रा फुले यांनी या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त केली. मला कुठंच अपेक्षा नव्हती की मला हे पुरस्कार मिळणार आहे किंवा तुमच्याकडून असं माझा सन्मान होईल. मी माझं काम करत असते कसलीच अपेक्षा न ठेवताना, परंतु आज तुम्ही
मराठी पत्रकार संघाच्या मार्फत जे मला सन्मान दिला आहे त्याचे खरंच आभार आहे. हे पण एक लोकशाही पद्धतीने तुम्ही हे जे पुरस्कार मला दिलेला आहे, म्हणजे पारदर्शकतेनं जे चाणक्य नजरने तुम्ही बघितलं माझं काम, खरंच मी आभारी आहे. तसंच म्हणजे ह्या सन्मानानंतर मला अजून माझं प्रोत्साहन मिळेल. मी अजून आमच्या हॉस्पिटलमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येणारे रुग्णांना गोरगरीब, तिथे येणारे शक्यतो गोरगरीब रुग्णच असतात. मी सर्वोपरी प्रयत्न करेन, कधी कधी कठोर निर्णय घेईन, कधी कधी थोडंसं मावळ भूमिका घेईन. खरं शक्यतो मी सगळं सहकार्य करणं व त्यांना योग्य उपचार मिळेल, त्यांना योग्य जे काही त्यांना सेवा मिळायला पाहिजे वैद्यकीय सेवा ते मिळेल याची मी काळजी घेईन, दक्षता घेईन. यावेळी माजी सैनिक संघटनेचे शंकरराव मिलके आणि सुभाष सावंत यांनी पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला. मीरा शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राकेश गुडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. रत्नागिरी नगर परिषद श्री इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आयोजित पहिल्या एरो मॉडेलिंग शोचे उद्घाटन खासदार विनायक राऊत, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी स्टेडियममध्ये सुरू करण्यात आलेल्या एरो मॉडेलिंग शोमध्ये ठेवलेल्या विमानांची पाहणी केली. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी नगरपालिकेचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना या वयामध्ये विमानाचं हे प्रात्यक्षिक आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक सुसंधी आणि एक आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी नगरपालिकेने आयोजित केलेला आहे. त्या उपक्रमाबद्दल त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी घेतील आणि भविष्यामध्ये मगाशी सांगत असताना अभ्यासक्रमामध्ये याच्या संदर्भातलं पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करावा, हा अशा पद्धतीचे प्रयत्न जे आहेत त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. हा शब्द या ठिकाणी देतो. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन. आकाशामध्ये विमानं कशी झेपावतात त्याचं प्रत्यक्षिक आज रत्नागिरीतल्या सगळ्याच शालेय विद्यार्थ्यांना नगरपालिकेनं घडवलंय. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या वतीनं नगरपालिकेचं अभिनंदन करतो. माझा देखील विमानाच्या बाबतीतला अनुभव आहे की मी विमानात आमदार झाल्यानंतर बसलो, तोपर्यंत मी काही विमानात बसलेलो नव्हतो आणि पहिल्यांदा ज्यावेळी विमानात बसलो त्यावेळी विमान कधी लँड होईल याच्या प्रतीक्षेमध्ये मी विमानात बसलेलो होतो. तेव्हा प्रत्येकाला एक क्युरियोसिटी असते की विमान कसं उडतं,
आणि विमानातला पायलट विमान कसं चालवतो हे आज प्रात्यक्षिक रत्नागिरीतल्या सगळ्या मुलांना बघायला मिळणार आहे. आणि म्हणून मला माझ्या नगरपालिकेचं कौतुक केलं पाहिजे की वेगळा उपक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही नगरपालिका राबवते. त्याबद्दल नगरपालिकेचं मनापासून कौतुक करतो. अध्यक्ष म्हाडा उदयजी सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे एरो मॉडेलिंग शोच्या माध्यमातून विमान आकाशात कशी झेपावतात, त्याचं संचलन कसं केलं जातं त्याचा एक फील येणार. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आमच्या नगरसेविका शीतलताई यांनी जो पुढाकार घेतला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. याच्यामुळं नव्या पिढीला एक नवी दिशा, एक नवीन त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. मी जास्त वेळ भाषण करणार नाही कारण विद्यार्थ्यांना एरो मॉडेलिंगचा थरार अनुभवाचा आहे. विमान कसं झेपावतं, त्याचं फंक्शनिंग कसं असतं, मला सचिनने सांगितलं की त्याची माहिती दिली जाणार आहे की झेपावताना नेमकं जेव्हा विमान पळतं ते उचललं कसं जातं, त्याचे कोणते लिव्हर, अशा स्वरूपाची जर माहिती मिळाली तर नक्कीच नव्या जगाकडे जाताना विद्यार्थ्यांमध्ये एक नवी दृष्टी आलेली असेल. पुन्हा एकदा या सगळ्या उपक्रमाबद्दल मी नगरपालिकेला, सचिनला आणि खास करून शीतलताईंना धन्यवाद देतो. या प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, प्रांत अमित शेडगे, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी अरविंद माळी, जिल्हा प्रमुख विलास चाळके, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, एरो मॉडेलिंग शोचे प्रतिनिधी सदानंद काळे, पत्रकार सचिन देसाई आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधवबाग आयुर्वेद दवाखाना आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध उपक्रम राबवित असतो. त्यातीलच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविला. याबाबत अधिक माहिती देताना माधवबागच्या डॉक्टर गौरी गोखले यांनी केटीव्हीला सांगितले. तर माधवबाग ही एक अशी संस्था आहे जी हृदयरोगावर काम करते आणि आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून असे छोटे छोटे कॅम्प घेत असतो, खास करून आपल्या ज्येष्ठ नागरिक संघांसाठी. कारण जी काही तपासणी आहेत हृदयाच्या बाबतीत, ज्या बाहेर फार पैसे घेऊन घेतल्या जातात, त्या आपण इथे नॉमिनल रकमेमध्ये करून लोकांना हृदयाच्या बाबतीमध्ये काही त्रास असेल, काही गोष्टी आपण त्यांना सांगतो आहाराच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टींचा अभाव जो आहे तो आत्ता ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. तर त्या बाबतीत आम्ही त्या शंकांचे निवारण करून त्यांना योग्य तो औषधोपचार देतो. हे रत्नागिरीमध्ये क्लिनिक चालू आहे आणि गेले 4 वर्ष ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून कॅम्प घेण्याचं हे सत्र चालू आहे.
तसेच आपण इथे लेक्चर किंवा व्याख्यान या स्वरूपामध्ये बऱ्याच गावांमध्येही फिरलेलो आहे. अगदी देवरूखपासून लांजा, राजापूर या बऱ्याच एरियामध्ये आपण व्याख्यानं घेतो आणि त्यासाठी आपण कॅम्पही सोबतही घेतो. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवड, सदस्य डॉक्टर मून पानवलकर, श्रद्धा कळंबटे, श्रीमती जोशी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पत्रकारितेचे स्वरूप व पत्रकारांसमोरची आव्हाने बदलली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात चांगली व जबाबदार पत्रकारिता पाहायला मिळते. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी काढले गौरवोद्गार. रत्नागिरी नगर परिषद आयोजित पहिल्या एरो मॉडेलिंग शोचे खासदार विनायक राऊत, म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक संवेदनशील घटना घडूनही येथील पत्रकारांनी कधीही अतिरेकपणे वार्तांकन केले नाही. प्रांत अमित शेडगे यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.